बरं, आतापर्यंत आपण ज्या नामांबद्दल बोललो म्हणजे मुलगा, पर्वत, ह्या गोष्टी आपण डोळ्यांनी बघू शकतो, त्यांना स्पर्श करू शकतो. पण अशाही काही गोष्टी आहेत ना, ज्यांना आपण फक्त अनुभवू शकतो, फील करू शकतो. मग त्यांचं काय? तर त्यांच्यासाठीच आहे आपला तिसरा आणि शेवटचा प्रकार, भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे काय? तर ज्या नावातून आपल्याला एखाद्या प्राण्यातला किंवा वस्तूतला गुण किंवा एखादी भावना किंवा अवस्था समजते, त्याला भाववाचक नाम म्हणतात. महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टींना आपण बघू शकत नाही, हात लावू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो. उदाहरणं बघूया म्हणजे अजून सोपं जाईल. पहिलं वाक्य आहे, मुलांनी पालकांशी नम्रतेने वागावे. आता यातली नम्रता बघा. नम्रता आपल्याला दिसते का? नाही. ती एक क्वालिटी आहे, एक गुण आहे. म्हणून ते झालं भाववाचक नाम. तसंच शौर्य ही एक भावना आहे. गुलामगिरी ही एक स्थिती किंवा अवस्था आहे. आणि आनंद, तो तर आपण सगळेच अनुभवतो. ही सगळी भाववाचक नामांची उदाहरणं आहेत. तर मग आज आपण नामांबद्दल बरीच माहिती घेतली. चला एकदा पटकन उजळणी करूया की आपण नक्की काय काय बघितलं. तर लक्षात ठेवण्यासारख्या 3 गोष्टी. 1. सामान्य नाम म्हणजे एका पूर्ण वर्गासाठी वापरलेलं कॉमन नाव, जसं की नदी. दुसरं विशेष नाम म्हणजे त्या वर्गातल्या एका ठराविक गोष्टीचं नाव, जसं की पंचगंगा नदी. आणि तिसरं भाववाचक नाम म्हणजे एखादा गुण, भावना किंवा कल्पना, ज्याला आपण फक्त अनुभवू शकतो, जसं की आनंद. बस इतकंच आहे.